टिपू सुलतानवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये युद्ध पेटले। मुख्यमंत्री फडणवीसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या माफीची मागणी केली। वाद सुरू झाला तो मालेगाव महापालिकेत उपमहापौर शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतानचा लावलेला फोटो, याचे राजकीय पडसाद उमटली। तीव्र विरोधानंतर उपमहापौरांच्या दालनातील फोटो हटवण्यात आला। मात्र याच मुद्द्यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वाद ओढवून घेतलाय। टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघायला पाहिजे असं विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं। त्यांचं हे विधान निंदनीय असल्याचं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी माफीची मागणी केली। टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधी कुठल्याही विषारी विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही। तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। त्यांना लाज वाटली पाहिजे। टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे अतिशय निंदनीय आहे। याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे। मालेगाव महापालिकेत सध्या इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या युतीची सत्ता आहे। समाजवादी पार्टीकडून शान-ए-हिंद हे या ठिकाणी उपमहापौर आहेत। त्यांनी त्यांच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावला। हमको अगर कोई सप्रेम भेंट देगा और वो अच्छा, आप ये बताइए कि टिप्पू सुल्तान साहब के साथ मसला क्या है? क्या वो आतंकवादी थे? क्या थे? आज भी बम्बई में, नांदेड़ में, ये मैं तो कर्नाटक की बात नहीं कर रही हूँ, महाराष्ट्र में नागपुर में भी उनके नाम से रोड है, चौक है, स्मारक है। तो प्रॉब्लम क्या है? एक फोटो की सियासत की जा रही है और उनकी फोटो की सियासत जिनको बीजेपी के चीफ मिनिस्टर ने भी माना है कि उनको अंग्रेजों ने शहीद किया, वो टाइगर ऑफ मैसूर थे। मुझे नहीं लगता कि महाराष्ट्र जैसे स्टेट में इस तरह की सस्ती और छोटी पब्लिसिटी का काम होना चाहिए। आता टिपू सुलतान काय महापुरुष नव्हते, त्यामुळे जनरली अशा शासकीय कार्यालयात महापुरुष किंवा काही नेतृत्वाचे फोटो लावत असतात। पण टिपू सुलतानाचा का लावला हा प्रश्न, मला वाटतं अशा पद्धतीने फोटो लावलेच नाही पाहिजे।